नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. बऱ्याच दिवसात आजचा व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आत्ता आपण आहे तिरुपती रेणीगुंटा स्टेशनवर. इथून आपण चाललो आहे कोल्हापूरला. तर आपल्या कोल्हापूरकरांची तिरुपतीला येतानाची सगळ्यात लाडकी एक्सप्रेस ती एकच आहे, हरिप्रिया एक्सप्रेस. त्या एक्सप्रेसमधून आपण चाललो आहे आणि त्यात आपण केलं आहे फर्स्ट क्लासचं तिकीट बुकिंग. तर आज आपण तुम्हाला अनुभव देणार आहे की फर्स्ट क्लास ट्रेनचं तिकीट काय आहे, जे तिरुपती ते कोल्हापूर येणाऱ्या सर्वांसाठी उपयोगाचं असेल. तर आज आपल्यासोबत आपला मित्र पण आहे, बघू शकता गोविंद. आज जो आपण सगळे मिळून आज आपण जाणार आहे. चला लवकर जाऊया. समोर आपल्याला दिसते आपल्या ट्रेनचं टायमिंग 2:22 म्हणजे 10 वाजून 1 मिनिटानं ट्रेन आपली प्लॅटफॉर्म येणार आहे. ती येणार आहे प्लॅटफॉर्म नंबर 1वर आणि प्लॅटफॉर्म नंबर 1 आपल्या समोरच आहे. काय किती वेळात ट्रेन येते, काय येते, टायमिंग तर 10 वाजताच आहे. तुम्हाला अपडेट करेनच किती लेट झाला काय झाला. कंपार्टमेंटमध्ये इथं बी दिसतोय आपल्याला, सर्व इथं सी दिसतोय, इथं बी दिसतोय, पुढं बी ए आहे. B6 मध्ये आल्यानंतर ही अशी एंट्री आहे आपली फर्स्ट प्लॅटफॉर्मची. पुढं आरशात मी तुम्हाला दिसत असेल आणि इथं आपले काही जोडीदार आहेत जे आजच्या रात्रीला आपल्यासोबत असणार आहे. फर्स्ट AC मध्ये हा वरचा बर्थ आहे, 8 नंबर 7 नंबर. हा वरचा एक बर्थ आहे, हा एक खालचा बर्थ आहे. अशी अरेंजमेंट आहे. आता बाकीची अरेंजमेंट तुम्हाला वरती तुम्ही आता बघू शकताय की आपोआप अपडेट झालेला आहे की टॉयलेटला कोणीतरी गेलेलं आहे, वॉशरूम कोणतरी यूज करत आहे. तर ते रेड झाले. 2 सिम्बॉल आहेत. जो आता रेड आहे तो वेस्टर्न टॉयलेटचा आहे, राईटचा आहे तो इंडियन टॉयलेटचा. तर मित्रांनो, समोर दिसणारा हा नजारा आत्ताच चालू आहे म्हटलं असं तर हुबळी स्टेशन सोडलं आहे आपण, आता बघितलं तुम्ही. आणि पुढं चाललो आहे आपण. जसं महाराष्ट्र बॉर्डरच्या जवळ जाते तसा पाऊस चालू झाला आहे. बाहेर तुम्हाला दिसत असेल एकदम खतरनाकवाला नजारा आहे पावसाचा. झाडी तर खूप आहे. मला तर वाटते कर्नाटक आणि महाराष्ट्र बाउंड्रीवर खूपच झाडे आहे इकडे. तर समोर दिसायला लागले आपल्याला कर्नाटकातली भात शेती. कुठंतरी नागरगल्ली स्टेशन होतं, इथं खाली स्पेलिंग येईल तुम्हाला. त्या स्टेशनजवळ होतो. अशा छोट्या छोट्या झोपड्या दिसत आहेत, प्लस अशी भात शेती एकसारखी दिसायला लागली आहे. परतीचा पाऊस चालू आहे अजून इथं, असं चालू झाला आहे असं वाटते. प्रॉपर भात शेती, एकदम विहंगम नजारा दिसतोय. तो व्ह्यू जो आता तुम्हाला दाखवतो तोच मी आता तुम्हाला बाहेर आपल्या कोचचा दरवाजा उघडून तिथून क्लिअर दाखवणार आहे, कारण त्याच्यात तुम्हाला धुकं दिसेल, कारण दिवसा ढवळ्या एवढं धुकं पडले इथं. चला तर मग.
हा असा काहीतरी लूक आहे माझा जो संध्याकाळनंतर आत्ता आहे. आता झाले सकाळ. टायमिंग तुम्हाला सांगावं म्हटलं तर 1 मिनिट. टायमिंग झाले 9:48. अजून भरपूर वेळ आहे आपल्याला पोचायला कोल्हापूरला. हे काय असं फर्स्ट क्लासची अरेंजमेंट आहे, जिथं तुम्हाला हँगर मिळते. इथं आपलं थोडं साहित्य आहे, कुशन्स आहेत, बेडशीट्स आहेत, त्याखाली मोठं रग आहे. इथं बॉटल होल्डर आहे, 2 सॉकेट्स आहेत, लाईटचे बटन आहेत, नो स्मोकिंगचा बोर्ड आहे, अलार्मचा बोर्ड आहे, इमर्जन्सी अलार्मचा. इकडे आलात तर वरती आपल्याला एक पाऊच दिसेल. हा बेड, हे आपले जे काल जे साथीदार होते रात्री आपल्या ह्याच्यात, ते सकाळी उतरले हुबळी स्टेशनला, त्यांचं काय असेल. त्यानंतर इकडे ही पण एक लाईट आहे. याचं तुम्ही नाईट टाईमचा व्हिडिओ बघितला असेल मोबाईलमध्ये. आता टॉयलेट ऑक्युपाईडचा स्टेटस आहे, तो आहे किंवा नाही. बऱ्यापैकी ग्रीनच आहे, म्हणजे ऑक्युपाईड नाही आहे. इकडं पण बेल आणि लाईट आहे. अशी एंट्रन्स आहे. लॉबी तर काल एंट्रीला बघितले तुम्ही. या अशा त्रिकोणी पायऱ्या आहेत. ही आपली वरची शीट होती. आता आपण शिफ्ट झालो आहे खाली, कारण खाली कोण पॅसेंजर नाही आहे. इकडं पण तसंच आहे. आणखीन एक महत्त्वाचं इथं काय आहे तर सेपरेट बेड लाईट पण आहे. लिफ्ट टू लाईट असं लिहिलं आहे. लिफ्ट केलं की लाईट चालू होते, बंद केलं की लाईट बंद होते. खाली पण एक आहे असंच सेम लिफ्ट टू लाईट. हे झाले 2. इकडं आपला मित्र आहे गोविंद. ह्या बेड दोन्ही साईडच्या बेडला तशीच अरेंजमेंट आहे. खाली एक डस्टबिन प्रोव्हाइड केलेली आहे. रूम सर्विस ठीक वाटली मला. आणि बाकी काय एसी तर एकदम व्यवस्थित चालतोय. वरच्या सीटला पण हेडरूम भरपूर 1 नंबर आहे, चांगला. एसी व्हेंट्स वगैरे, क्लिनलीनेस पण एकदम छान आहे. तर पोचल्यानंतर पुन्हा एकदा आपण तुम्हाला हे दाखवून देऊ की कशा प्रकारे कोल्हापुरात एंट्री होते किंवा पोचतोय आपण ते. ठीक आहे. तर मित्रांनो, आज आपली जर्नी पूर्ण झालेली आहे तिरुपती ते कोल्हापूर. आणि काय काय सोयीसुविधा आहेत याचा फुल व्हिडिओ हा आहे. मध्येच आपण थोडं कारणामुळं पूर्ण प्लॅटफॉर्मपर्यंतचा व्हिडिओ करू शकलो नाही. पण तिरुपती कोल्हापूर जर्नी आहे, हरिप्रिया एक्सप्रेस आणि कोणती दुसरी अवेलेबल असेल ती करू. तर यामध्ये तिकिटाची प्राईस होती 2,950 रुपये. तर माझं एक म्हणणं होतं की या प्राईसमध्ये 18 तासाची जर्नी आहे, तर त्याच्यात त्यांनी फूड किंवा ब्रेकफास्ट काहीतरी प्रोव्हाइड करायला पाहिजे होतं. काय माहीत काहीच अवेलेबल नाही आहे. पण त्याचा जर्नी चांगला होता, क्लिनलीनेस वगैरे पण चांगला होता. हा जर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारचेच व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर त्यासाठी कमेंटसुद्धा करा. लवकरच आपण पुन्हा एकदा भेटू नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये, नवीन एखाद्या ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. चला.